संसदेनं पारित केलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेंवरती सुप्रीम कोर्टानं आज आपला अंतरिम निकाल दिला। हा निकाल देत असताना या कायद्याला पूर्णपणे स्थगिती देता येणार नाही किंवा हा कायदा पूर्णपणे रद्द करता येणार नाही असं कोर्टानं म्हटलं। दुर्मिळ गोष्टीमध्येच या कायद्याला किंवा अशा कायद्यांना स्थगिती देता येते असं देखील कोर्टानं आज आपला अंतरिम निकाल देताना म्हटल्याचं बघायला मिळालं। मात्र हे करत असतानाच कोर्टानं कायद्यातील काही तरतुदींना मात्र सध्या स्थगिती दिल्याचं आपल्याला आजच्या निकालावेळी बघायला मिळालं। महत्त्वाचं जर सांगायचं गेलं तर नव्या कायद्यामध्ये ही तरतूद होती की जी व्यक्ती जी आहे ती वक्फ बनवते ती व्यक्ती 5 वर्षांपासून इस्लामचं पालन करणारी असावी किंवा इस्लामचा अनुयायी असावी अशी तरतूद या नव्या कायद्यामध्ये होती। त्या तरतुदीला आज कोर्टानं स्थगिती दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कोर्टानं असाही प्रश्न विचारला की ती व्यक्ती इस्लामचं पालन करते की नाही किंवा इस्लामचा अनुयायी आहे की नाही हे नेमकं कसं ओळखायचं असाही प्रश्न आज निकाल देताना कोर्टानं उपस्थित केल्याचं बघायला मिळालं। त्यावेळी कोर्टानं स्पष्टपणे राज्य सरकारला सांगितलं की यावर तुम्ही स्पष्टपणे किंवा स्पष्टोक्ती आणत नाही तोपर्यंत याला स्थगिती राहील। म्हणजे नेमकं ती व्यक्ती 5 वर्षांपासून इस्लामचं पालन कसं करते की नाही हे जोपर्यंत तुम्ही स्पष्ट करत नाही तोपर्यंत या तरतुदीला स्थगिती राहील असं देखील आजच्या अंतरिम निकालावेळी कोर्टानं म्हटल्याचं बघायला मिळालं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर सांगायचं झालं तर वक्फची जमिनी संदर्भातील अधिकार जे होते ते जिल्हाधिकाऱ्यांकडे होते। म्हणजे ती जमीन वक्फची आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार नव्या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले होते। मात्र कोर्टानं आज अंतरिम निकाल देताना हे स्पष्ट केलं की ते अधिकार किंवा ती जमीन वक्फची आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार ट्रायब्युनलला असायला हवेत असं देखील आजचा अंतरिम निकाल देताना कोर्टानं म्हटलं। म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे जे अधिकार दिलेले होते नव्या कायद्यानुसार ते अधिकार ट्रायब्युनलकडे असावेत असं कोर्टानं आजचा अंतरिम निकाल देताना म्हटल्याचं बघायला मिळालं। दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा सांगायचं झालं तर जी वक्फची बॉडी असते त्या बॉडीमध्ये 11 सदस्य असतात। त्या 11 सदस्यांपैकी साधारणतः 5 सदस्य हे गैरमुस्लिम असतील असं नव्या कायद्यामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। मात्र कोर्टानं हे स्पष्ट केलं की त्या 11 पैकी 3च सदस्य हे गैरमुस्लिम असतील। म्हणजे अगोदर नवीन कायद्यानुसार साधारणतः 11ची जी बॉडी होईल त्यापैकी 5 सदस्य गैरमुस्लिम असतील। म्हणजे बाकीचे सदस्य मुस्लिम आणि 5 सदस्य गैरमुस्लिम असं आत्ताच्या कायद्यामध्ये होतं। मात्र कोर्टानं त्यात बदल करून ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यामध्ये फक्त 3च सदस्य म्हणजे 11 पैकी 3च सदस्य हे गैरमुस्लिम असतील असं देखील आजच्या अंतरिम निकालावेळी कोर्टानं स्पष्ट केल्याचं बघायला मिळालं। एक अत्यंत महत्त्वाचं विधान कोर्टानं केलं की शक्यतो वक्फ बोर्डाचा अध्यक्ष किंवा कार्यकारी अध्यक्ष CEO जो असेल तो मुस्लिमच असावा यावरती देखील आजचा निकाल देताना कोर्टानं भर दिल्याचं बघायला मिळालं। अर्थात मुस्लिमच असावा असा भर कोर्टानं दिला। स्पष्ट शक्यतो मुस्लिमच असावा असं कोर्टानं म्हटलं। अर्थात त्याबद्दल तो मुस्लिमच असावा की नसावा हे स्पष्ट कोर्टानं सांगितलं पण भर मात्र कोर्टानं मुस्लिमच असावा यावरती दिल्याचं बघायला मिळालं। खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस याचिका दाखल झालेली होती त्यावेळी पूर्णपणे हा कायदा रद्द ठरवावा किंवा त्याला स्थगिती द्यावी अशी मागणी केलेली होती। मात्र कोर्टानं आजचा निकाल देताना पूर्णपणे जरी स्थगिती दिली नसली तरी काही तरतुदींना मात्र स्थगिती दिल्याचं बघायला मिळालं। त्या तरतुदींना देखील आक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीनं घेतलेला होता। निकालानंतर संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दोन्हीकडनं देण्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की आमची जी मागणी होती तरतुदींना स्थगिती देण्याची खास करून तो व्यक्ती 5 वर्षांपेक्षा इस्लामचा अनुयायी आहे की नाही हे ठरवण्याचा कसं ठरवू असा जो प्रश्न होता याचिकाकर्त्यांचा त्याला स्थगिती दिली। त्यामुळं कोर्टाने दिलेल्या ह्या स्थगितीला किंवा कोर्टाने दिलेल्या ह्या निकालाचा विजय असल्याचं देखील काही याचिकाकर्त्यांच्या वतीनं प्रतिक्रिया देण्यात आल्या। तर पूर्णपणे कायद्याला स्थगिती दिली नसल्यामुळं सरकारच्या वतीनं देखील याला आपला विजय आहे असं देखील म्हणण्यात आलं। त्यामुळं कोर्टानं आज अंतरिम निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाने आज सकाळी दिल्याचं बघायला मिळालं। अर्थात कोर्टानं दिलेला हा अंतरिम निकाल आहे। कोर्ट यावरती पुढे सुनावणी करून नेमकं फायनल निर्णय काय देतं हे देखील बघावं लागणार आहे। पण कोर्टानं आज मात्र पूर्णपणे कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।